त्यानंतर येतात आपल्या पिक्चर मध्ये आपल्या जिजाबाई. कोण येतात? जिजाबाई. आता जिजाबाईंच्या आता मागच्या स्लाइड वरती आपण ती जी वंशावळ बघितली, आता या वंशावळवरून महाराजांचं पूर्ण नाव कोण सांगेल मला? सगळ्यांनी अनम्यूट करा आणि सगळ्यांनी ओरडा. छत्रपती शिवाजी शहाजी भोसले. छत्रपती शिवाजी शिवाजीराजे भोसले. येस. त्याच्यामुळे बऱ्याचदा होता की खूप लोकांना मी विचारते महाराजांचं पूर्ण नाव सांगा, पूर्ण नावच सांगता येत नाही महाराजांचं. तो महाराजांचं पूर्ण नाव होतं छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले. ठीक आहे. तर कोणीही तुम्हाला पूर्ण नाव विचारलं महाराजांचं तर आलं पाहिजे, आणि तुम्ही विचारायचं सगळ्यांना की तुम्हाला माहितीये का महाराजांचं पूर्ण नाव? बघा नाही माहिती. 10 पैकी 8 ते 9 लोकांना ते माहित नसणारच नसतं. ते विचार करतील, पहिले 2 मिनिटं थांबतील, अरे नाही थांबा त्यांचं नाव असं काय होतं, मग हे होतं असं बनवून सांगतील. पटकन कोणाला येतच नाही. ट्राय करा, तुमच्या फ्रेंड्स मध्ये ट्राय करा. दिव्या. शिवाजी शहाजी महाराजी भोसले. येस. त्यांचं पण नाव सांगितलंस. येस, व्हेरी गुड. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आता आपल्याला इंट्रोडक्शन घ्यायचंय आपल्या जिजाबाईंचं. जिजाबाईंच्या वडिलांचं नाव होतं लखुजीराजे. काय नाव होतं त्यांचं? लखुजीराजे. सिंदखेडचे हे राजे होते. सिंदखेड हा जो एक प्रदेश होता त्याचे हे राजे होते. त्यांचं नाव होतं लखुजीराजे जाधव. मग जिजाबाईंचं पूर्ण नाव काय होतं? जिजाबाई लखुजीराजे जाधव. जिजाबाईंचं पूर्ण नाव होतं जिजाबाई लखुजीराव जाधव. ठीक आहे. हे जिजाबाईंचं पूर्ण नाव. आता सिंदखेडच्या महाराजांचंच म्हणजे सिंदखेडच्याच लखुजीराजे जाधवांना त्यांच्याकडे खूप सगळं काही होतं, सगळं छान संपत्ती होती, धनधान्य होतं, सगळं काही त्यांचं व्यवस्थित होतं. पण ह्या सगळ्यापेक्षा सुद्धा त्यांच्याकडे खूप मोठा एक खजाना होता, आणि त्या खजाना म्हणजेच कोण होत्या? आपल्या जिजाबाई होत्या. आता हे जे लखुजीराव जाधव होते ते आणि मालोजीराजे. मालोजीराजे कोण होते? शहाजी महाराजांचे वडील. तर त्यांचं म्हणजेच मालोजीराजे आणि लखुजीराजे या दोघांचं काय झालं? आजोबा. येस, महाराजांचे आजोबा. तर या दोघांचे चांगले संबंध होते, म्हणजे त्या दोघांची चांगली मित्रता होती. कोणाची मित्रता होती? लखुजीराजे आणि मालोजीराजे म्हणजे शहाजीराजांचे वडील. या दोघांची पण चांगली मित्रता होती, ते चांगले त्यांचे संबंध होते. म्हणून त्यांनी ठरवलं की आपण काय करूया, आपल्या मुलांचं दोघांचंही लग्न लावून देऊया. काय ठरवलं? आपल्या दोघांच्याही मुलांचं, म्हणजेच मालोजीराजांचा मुलगा कोण होते? शहाजीराजे, आणि लखुजीराजांची मुलगी कोण होती? जिजाबाई. या दोघांचंही आपण काय करून देऊया, आता आपण लग्न लावून देऊया असं ठरवलं. आता त्यावेळेस तुम्हाला माहित असेल की तुमचं जे एज आहे ना 10 वर्ष, 11 वर्ष, 12 वर्ष, या एज मध्ये सगळ्यांची लग्न व्हायची. महाराजांचं पण एज 10 वर्ष होतं, त्यावेळेला महाराजांचं पहिलं लग्न झालं होतं. मग असंच हे लहान असताना साधारण 10 ते 12 एज ग्रुप यांचं होतं, त्यावेळेला त्यांचं काय ठरवलं? या दोघांनी लग्न ठरवलं, आणि या दोघांचं काय झालं? लग्न झालं. आणि आपल्या या जिजाबाई आपल्या भोसल्यांच्या घरच्या काय बनल्या? लक्ष्मी बनल्या. काय बनल्या? भोसल्यांच्या घरच्या लक्ष्मी बनल्या. आणि फायनली जिजाबाई लखुजीराव जाधव इथून त्या बनल्या जिजाबाई शहाजीराजे भोसले. अशा प्रकारे आपल्या जिजाबाई ज्या आहेत त्या भोसल्यांच्या घराच्या लक्ष्मी बनल्या. बघा, खूप लहान वय होतं जिजाबाई जेव्हा लखुजीराव जाधवांकडे होत्या तेव्हा त्यांना काही एवढं समजायचं नाही, बाहेर आजूबाजूला काय चाललेलं आहे हे काही एवढं त्यांना समजायचं नाही. पण जेव्हा त्या लग्न करून या त्यांच्या घराच्या बाहेर पडल्या आणि लग्न केल्यानंतर त्या शहाजी महाराजांसोबत राहायला लागल्या, त्यावेळेला त्यांना कळायला लागलं की बाबा आजूबाजूला ना काही चांगलं होत नाहीये. म्हणजे माझी प्रजा आहे, माझे सगळे आजूबाजूचे लोक आहेत हे खूप व्यथेत आहेत, त्यांना खूप हाल अपेक्षा सोसावी लागते, त्यांचं कुठेच काहीच कोणाचं चांगलं होताना मला दिसत नाही. बघावं तेव्हा कुठल्या ना कुठल्या सरदाराची स्वारी येते, कोणाला तरी मारतायत, कुठल्या तरी स्त्रीची अब्रू लुटतायत, काही ना काहीतरी खराब हे होतच आहे. आणि म्हणून या लहान वयातल्याच जिजाबाईंना अचानक हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी समजायला लागल्या, उमजायला लागल्या, आणि त्यांच्या मनात स्वराज्याचं स्वप्न कुठेतरी पेरायला सुरुवात झाली.
त्या बोलायच्या की नाही आता हे माझं नाही काही बघवत नाही, आता ह्याच्यावरती काहीतरी उपाय हा व्हावा लागणार. त्यावेळेला जिजाबाई लहान होत्या, पण त्यांना हे दिसत होतं की हे सगळं होतं आणि हे आता कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे. आपण आता एक जिजाबाईंवरती एक छानसं गाणं ऐकणार आहोत. युट्यूब वरती गाणं ऐकूया एक. ठीक आहे, रेडी आहेत सगळे? हे हिंदवी स्वराज्य आहे. इथे आया बायांची पूजा केली जाते. जा तुझ्या मालकाला जाऊन सांग, पुण्याची जहागिरी आता महाराज साहेबांची अर्धांगिनी चालवते. लेकी बाळी निर्धास्तपणे वावरू लागल्या तर ते खरे स्वराज्य. याकरता हवे स्वराज्य. जी साहेब. आमच्या लाडक्या कोंडाण्यावरचे मुघलांचे निशाण आमच्या डोळ्यात तिकटाप्रमाणे झोंबते. तेथील रयतेला सुरक्षा हवी आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कोंडाण्यासारखे बळकट किल्ले आपल्याला घ्यायलाच हवेत. शिवबा मस्त होतं ना गाणं. दिव्य रूप जिजा माऊलींचे. काय नाव होतं या गाण्याच्या शब्दाचे बोल काय आहे की दिव्य रूप जिजा माऊलींचे. बघा म्हणजे हे शिवचरित्र समजण्याच्या अगोदर आपल्याला जिजाबाई कळायला खूप गरजेचे आहेत. आज बऱ्याच गर्ल्सने जॉईन केलेला आहे, बऱ्याच मुलींनी जॉईन केलेला आहे. मला सांगा तुमचे सुपर हिरोज कोण कोण आहेत, तुमचे फेवरेट हिरोईन किंवा तुमचे फेवरेट हिरोईन्स, हिरोईन्स कोण कोण आहेत? फेवरेट हिरोईन सांगा, फेवरेट हिरो सांगा. माझा फेवरेट हिरो सूर्यवंशी आहे आणि माझा फेवरेट हिरो सूर्यवंशी आहे आणि हिरोईन प्रियंका चोपडा. ओके, अजून श्रद्धा कपूर ओके and आलिया भट्ट. ओके, अजून जिज्ञा. मला जास्त फेवरेट हिरोज नाही पण आय कॅन से टायगर श्रॉफ. ओके, पिक्चरच बघत नाही. अरे जिज्ञा पिक्चरच बघत नाही. अरे वा. योगीराज फेवरेट हिरो आणि फेवरेट हिरोईन. मॅम फेवरेट हिरो
शाहरुख खान आणि हिरोईन हिरोईन कोणीच नाही आवडत सध्या. हिरोईन काय कोण नाही? हिरोईन नाही आवडत. अच्छा, हिरोईन नाहीये कोणी. ओके, अबिरा? माझी हिरोईन तर माझी आईच आहे. आई ग, किती गोड. वाव, मस्त. आणि फेवरेट हिरो? माझे पप्पा. मस्त, परफेक्ट आन्सर्स अबिरा, व्हेरी गुड. आर्यन, फेवरेट हिरो आणि फेवरेट हिरोईन? अरे आर्यन पोहोचला गे गावी लगेच तासाभरात. नाही, गावी ट्रेन मध्येच आहे वाटतं अजून. फेवरेट हिरो आणि फेवरेट हिरोईन, चला लवकर बरोबर. आर्यनचा मला आज आवाज नाही येते, काहीतरी व्हॉइस मध्ये आज इश्यू आहे. ठीक आहे आर्यन, काहीतरी गडबड आहे. अधिराज, येस. फेवरेट हिरो आणि फेवरेट हिरोईन? हिरो छत्रपती शिवाजी महाराज आणि हिरोईन जिजामाता. यो, एक नंबर. मी जो प्रश्न विचारला आणि त्याच्यावरती बऱ्याच जणांनी मला बॉलिवूड सिनेमा मधल्या बॉलिवूडच्या लोकांची नावं सांगितली. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला जो क्वेश्चन विचारला तो होता की फेवरेट हिरो आणि हिरोईन. मी तुम्हाला फेवरेट ऍक्टर आणि फेवरेट ऍक्ट्रेसेस विचारलं नाही. मी तुम्हाला काय विचारलं? फेवरेट हिरो आणि फेवरेट हिरोईन, फेवरेट ऍक्टर आणि फेवरेट ऍक्ट्रेसेस विचारले नाही. अर्ध्यापेक्षा जास्त जणांनी मला काय सांगितलं? त्यांचे फेवरेट ऍक्टर आणि ऍक्ट्रेसेस, अभिनेता आणि अभिनेत्री हे सांगितलं. हिरो आणि हिरोईनचा अर्थ काय रे? हिरो आणि हिरोईन याचा अर्थ काय? त्यांनी आपल्याला खूप काय काय केलंय आपल्यासाठी. येस येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. जे आपल्याला इन्स्पायर करतात. येस, इन्स्पायर करतात. हिरो आणि हिरोईनचा अर्थ काय? की जे समाजासाठी काहीतरी करतात, ते फक्त स्वतःसाठी जगत नाही किंवा फक्त स्वतःसाठी काही करत नाही, ते दुसऱ्यांसाठी काहीतरी करतात, दुसऱ्यांचं चांगलं करतात, त्यांच्याकडे पॉवर असते, ते काहीतरी छान करतात, काहीतरी मस्त काम करतात दुसऱ्यांसाठी. ते असतात आपले हिरो आणि हिरोईन. तुम्ही ज्या अर्ध्यांपेक्षा नावं सांगितलीत ना, प्रियंका चोपडा, आलिया भट, हे कोण आहेत? हे ऍक्टर आणि ऍक्ट्रेसेस आहेत. हे हिरो आणि हिरोईन मूवी मध्ये दाखवतात की हे हिरो आणि हिरोईन आहेत. ऍक्च्युअल मध्ये ते कोण आहेत? ऍक्टर आणि ऍक्ट्रेसेस. जसं तुमचे सगळ्यांचे आई बाबा कामावर जाऊन पैसे कमवतात, तुमच्यासाठी काही ना काहीतरी करतात, तसंच काय आहे ऍक्ट्रेस आणि ऍक्ट्रेसेसचं पण हे काम आहे. ते काही हिरो हिरोईन नाही. खरे हिरो हिरोईन कोण आहेत? जिजामाता, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, या खूप लोकांनी आपल्या समाजासाठी काही ना काहीतरी केलेलं आहे. आज सगळ्यात फ्रेश एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं झालं तर आर्मीमध्ये आपल्या बॉर्डरवरती त्या पाकिस्तान पासून आपल्याला सेव्ह करण्यासाठी आर्मीवरती सगळेचे सगळे आपले आर्मी सैनिक आज आपल्याला वाचवत आहेत. आपल्या तिकडे ते लढत आहेत म्हणून आज आपण सेव्ह इथे ऑनलाईन लेक्चर अटेंड करतोय. हे खरे हिरो आहेत. विचार करा ना, तुमचे बॉलिवूडचे स्टार जाऊन तिथे करतील काय? ठाठा 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 करतील का? नाही करणार ना. मग ते झालं का तुमचे हिरो हिरोईन? ते फक्त मूवीज मध्ये इकडून तिकडून बांधून इकडून तिकडून उड्या मारतात. ऍक्च्युअल मध्ये हिरो हिरोईन ते नाहीत. ते कोण आहेत? फेवरेट मी तुम्हाला ऍक्टर विचारताना तर ते तुमचे उत्तर सुटेबल आहे. पण जेव्हा मी विचारते हिरो हिरोईन कोण, ते आता सगळ्यांना नेक्स्ट सॅटर्डेला सांगायचंय तुमचे फेवरेट हिरो हिरोईन कोणते. अभिराजने तर परफेक्ट आन्सर दिला आणि अभिराजचं पण आन्सर मला खूप आवडलं की आई आणि बाबा. आपले आई बाबा सगळ्यात बेस्ट, तेच आपल्यासाठी हिरो आणि हिरोईन आहेत, कारण ते आपल्यासाठी खूप काही करत असतात. व्हेरी गुड. आणि बाकीच्यांनी आता आन्सर त्यांचं रेक्टिफाय करायचंय. तुमचं ऍक्टर आणि ऍक्ट्रेसेसचं आन्सर होतं हिरो आणि हिरोईन वाला आन्सर मला नेक्स्ट सॅटर्डेला हवं. ठीक आहे? हा, चला बॅक टू आपला टॉपिक. तर अशा प्रकारे जिजाबाईंना जसजसं हे कळायला लागलेलं. मी इथे का आली? कारण आपल्या हिरोईन आलिया भट वगैरे ऍक्ट्रेस म्हणून ठीक आहे, फेवरेट असू द्या, पण जेव्हा हिरोईनचा विषय येतो ना, तेव्हा आपल्याला समोर डोळ्यांसमोर ह्या सगळ्या स्त्रिया आल्या पाहिजेत. ह्या खूप काही केलेलं आहे या स्त्रियांनी आपल्या महाराष्ट्रासाठी. आणि ह्या स्त्रिया जर नसत्या, जसं की सावित्रीबाई फुले, आज सगळ्या जणी स्कूलमध्ये जातात. जेवढ्या पण गर्ल्स आज लेक्चर अटेंड करतात सगळ्या जणी स्कूलमध्ये जातात ना.
जातात ना. तुम्ही स्कूलमध्ये काय जाऊ शकताय, कारण सावित्रीबाई फुलेंनी खूप काही सहन केलेलं आहे आपल्या सगळ्यांना, आपल्या सगळ्या स्त्रियांना एज्युकेशन देण्यासाठी. आणि त्या जर नसत्या, त्यांनी एवढं काही सहन केलेलं नसतं, तर आज आपण स्कूल्समध्ये जाऊन एज्युकेशन घेऊ शकलो नसतो. मग त्या खऱ्या आपल्या हिरोईन असायला पाहिजे. राणी लक्ष्मीबाई अशी असंख्य उदाहरणं आहेत की त्या आपल्या फेवरेट हिरो आणि हिरोईन्स मध्ये असले पाहिजे. म्हणून हे क्वेश्चन मी इथे याच्यासाठी नेहमी विचारते जेव्हा पण जिजामातांना मी इंट्रोड्यूस करते, की जिजामाता ह्यांच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. एक स्त्री म्हणून आपल्याला कसं कॉन्फिडंट राहायचंय, कसं पॉवरफुल राहायचंय, कसं अजिबात घाबरायचं नसतं, जर कोणी आपली छेड काढायचं ट्राय केलं, काय केलं, कसं जिजामातांना कसं आठवायचं आणि कसं पुढची पिढी आपल्याला घडवायची आहे, हे सगळं काही शिकण्यासाठी आपल्याला आदर्श आपल्या व्यक्तिमत्वाचा असला पाहिजे, तो म्हणजे जिजामातांचा असला पाहिजे. म्हणून हा क्वेश्चन इथे होता की फेवरेट हिरो आणि फेवरेट हिरोईन कोण. ठीक आहे, तर पटकन आज आपण जे काही शिकलो त्याचं मी रिव्हिजन करते आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही डाऊट्स असतील काय असेल तर आपण ते घेऊया. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट सॅटर्डेला सगळ्यांनी व्यवस्थित रिव्हिजन करून यायचंय. मी रिव्हिजन करण्याला सांगणार, त्याच्यानंतर तुमच्यापैकी कोणीतरी येऊन सांगायचं की आपण लास्ट सॅटर्डे संडे काय काय शिकलो ते. ठीक आहे, आजचं पटकन मी रिवाइज करून देते. तर इथून आपण सुरू केलेलं की महाराष्ट्रावरती महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली, दंडकारण्य, राम लक्ष्मण सीता, हे सगळं बघितलं, महाराष्ट्राची निर्मिती झालेली पाहिली. त्यानंतर महाराष्ट्रावरती तेव्हा 1294 साली राज्य करत होते, ते होते राजा रामदेवराव यादव. आणि त्यावेळेला काय होतं, अल्लाउद्दीन खलजी महाराष्ट्रावरती पहिला आक्रमण करण्यासाठी येतो आणि खूप मोठी सेना घेऊन तो आलेला असतो. त्यावेळेला काय होतं की राजा रामदेवराव यादव जो आहे तो मात्र शरणागती पत्करतो. पण शंकरदेवराव यादव म्हणतो की मी काही शरणागती पत्करणार नाही आणि तो त्याची खूप मोठी सेना घेऊन युद्ध करायला जातो. आणि जेव्हा अल्लाउद्दीन खलजीला कळतं की शंकरदेवराव यादव खूप मोठी सेना घेऊन आलेला आहे, तेव्हा तो आयडिया करतो, तो एका डोंगराच्या पायथ्याशी एक छोटीशी सेना लपवून ठेवतो आणि काय सांगतो की दिल्लीवरून अजून खूप मोठी सेना येणार आहे. शंकरदेवराव यादव याने ऑलमोस्ट अल्लाउद्दीन खलजीवरती आक्रमण करून त्याची ऑलमोस्ट सगळी सेना हरवून जिंकणारच होता. तेवढ्यात त्याला कळतं की अरे दिल्लीवरून खूप मोठी सेना येते. आणि हे जसं त्याला कळतं तेव्हा काय होतं, तो घाबरतो, त्याची सगळी सेना घाबरते आणि सगळे जण पळून जातात आणि पहिल्यांदा आपला महाराष्ट्र हा परकीयांच्या आक्रमणात जातो. हे होतं 1294 साली. आणि त्यानंतर खूप अनेक सुलतानी सत्ता महाराष्ट्रावरती एकामागोमाग एक आक्रमण करतात आणि आक्रमण होत 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 350 वर्ष एकही मराठी हात या सुलतानी सत्तांच्या विरोधात नाही. त्यानंतर आपण 3.5 वर्ष फास्ट फॉरवर्ड करून आलेलो होतो की बाबाजी राजेची काही वंशावळ आहे महाराजांची, ती आपण शिकलो. शहाजी महाराजांच्या वडिलांचं नाव होतं शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव होतं शहाजीराजे, त्यांच्या वडिलांचं मालोजी, त्यांच्या वडिलांचं बाबाजीराजे भोसले. आणि त्यानंतर लखुजीराव जाधव यांच्या जिजाबाईंच्या वडिलांचं नाव होतं लखुजीराव जाधव, हे सिंदखेडचे राजा होते. लखुजीराव जाधव आणि मालोजीराव जाधव हे दोघंही मित्र होते आणि ह्या दोघांनी ठरवलं की आपण काय करूया, आपल्या मुलांचं लग्न लावून देऊया. आणि असं करत करतच काय होतं, जिजाबाई आणि शहाजीराजे यांचं लग्न होतं आणि काय होतं, जिजाबाई भोसल्यांच्या घरच्या लक्ष्मी बनतात. आणि आता जिजाबाईंना दिसतंय की आजूबाजूला त्यांच्या काय काय होतंय ते. आता काय काय होतंय, कशा प्रकारे जिजाबाईंच्या मनात अजून स्वराज्याचं स्वप्न दृढ होत जातं, ह्याच्या 2 मेन अजून गोष्टी आहेत की का जिजाबाईंना स्वराज्य हवं होतं आणि कसं ते त्यांच्या मुलामध्ये, त्यांच्या शिवाजी महाराजांमध्ये उतरतं, हे आपल्याला बघायचंय नेक्स्ट सॅटर्डेला. ठीक आहे, तर आज आपण थांबूया इथेच. आता 2 मिनिटं आहेत, कोणाला काही क्वेश्चन्स असतील, डाऊट्स असतील तर आपण ते घेऊया. ठीक आहे, चलो. का मी विचारू क्वेश्चन्स, म्हणजे मला कळेल की कोणाकोणाला किती किती कळलंय. कोण मला रिवाइज करून देईल पूर्णच्या पूर्ण? दिव्या ट्राय करते.
दिव्या काय काय कळलं आजच्या शिवाजी लेक्चर? महाराजच्या आजोबांचं नाव मालोजी, शिवाजी महाराजांचं वडिलांचं नाव शहाजी, शिवाजी महाराजांच्या मुलांचं नाव संभाजी ओके. आणि शिवाजी महाराजचं आईचं नाव जिजाबाई. जिजाबाईंच्या वडिलांचं नाव नकोजी. काय? लखुजी राजे. लखोजी राजे. जाधव. लखुजी राजे जाधव. येस योगीराज काय बोलायचंय? लखुजी राजे जाधव. Yes. मॅम हा. पहिला हमला झाला होता महाराष्ट्रावर 1994 मध्ये. 1994 कुठून आलं? सॉरी 1294 मध्ये. येस. आणि तो हमला केला होता अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीन खिलजी. येस. मग पुढे हा जिज्ञा बोल. काय बोलायचं जिज्ञा? 50. हा बिरा. येस. मग जे रामदेवराव होते त्यांनी तर हार मानली अलाउद्दीन राव समोर. पण त्यांचे जे म्हणजे त्यांचा जो मुलगा होता तर तो खूप शूरवीर होता. आणि मग त्यांनी त्याची सेना म्हणजे त्याला कळालं की आपल्या पप्पांनी तर हार मानलीये तर आपणच काहीतरी करू शकतो. तर शंकरराव यादव यांनी सेना आणली आणि जे अल्लाउद्दीन खिलजी आहे त्याच्यावर अटॅक केला. पण मग अल्लाउद्दीन खिलजीने एका डोंगराच्या पायथ्याशी एक सेनेची छोटीशी तुकडी लपवून ठेवली आणि मग शंकरदेवराव यादवला सांगितलं की दिल्लीहून अजून खूप मोठी सेना येणार आहे. तर मग शंकरदेवराव घाबरले आणि त्यांनी ते युद्ध सोडून दिलं. येस. परफेक्ट. मस्त. व्हेरी गुड. शाबास. चला तर करूया पॅकअप आजसाठी. सगळ्यांनी बुकचा ऍक्सेस देऊच आम्ही. सगळ्यांनी रिवाइज करा नेक्स्ट सॅटर्डेच्या आधी. ठीक आहे. काही डाऊट्स असतील काही असेल तर विचारा. नेक्स्ट सॅटर्डेला आपण सगळ्या त्या गोष्टी क्लिअर करू. आणि मग नेक्स्ट सॅटर्डेला आपल्याला स्टार्ट करायचंय की जिजाबाईंच्या मनामध्ये स्वराज्याचं स्वप्न कसं पेरत गेलं ते. ओके. चलो पॅकअप करते. बोला सगळ्यांनी अनम्यूट करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजमाता जिजाबाई आई साहेबांचा विजय असो. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. चलो हर हर जय शिवाजी. महादेव. चलो बाय बाय.